विविध भारती पुणे ठळक बातम्या. लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर नो युअर आर्मी हे प्रदर्शन पुण्यातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब इथल्या रेसकोर्सवर आयोजित करण्यात आलं आहे. भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्र आणि माहिती देणारं हे प्रदर्शन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनात भारतीय लष्कराचं सामर्थ्य दर्शवण्यात आलं आहे. भारतीय लष्करात वापरली जाणारी भारतीय बनावटीची अत्याधुनिक उपकरणं, पिनका रॉकेट यंत्रणा, धनुष आणि बोफोर्स तोफा, रशियन बनावटीचा T-90 रणगाडा, चिलखती वाहनं, आकाश क्षेपणास्त्र, विविध प्रकारचे ड्रोन आदी शस्त्रसामग्री या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल पाहणी केली. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील पहिला आणि देशातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पांपैकी एक आहे. अशा प्रकारचे सौर प्रकल्प देशात इतर ठिकाणीही सुरू करता येतील. या क्षेत्रात सातत्यानं काम सुरू असून 2030 पर्यंत 500 गिगावॅट आणि 2047 पर्यंत 1800 गिगावॅट वीज निर्मितीचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे, अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिली. यवतमाळ शहरात आज कॉटन सिटी रनर्स असोसिएशननं आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. यात राज्यातील 17 जिल्ह्यांमधून 2,500 जणांनी भाग घेतला. यावेळी पोलीस बँड पथक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी धावपटूंचा उत्साह वाढवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं 3-1 अशी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियासमोर आजच्या दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी 162 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. हे आव्हान त्यांनी अवघ्या 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. स्कॉट बोलंड सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.